आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्याला तिकीट मिळावं यासाठी अनेक नेत्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे। विधानसभेला तिकीट मिळावं आणि आपल्या मतदारसंघातलं आपलं राजकीय वर्चस्व टिकावं यासाठी अनेकांनी आत्तापासूनच पक्षांतर करायला सुरुवात केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अनेक आमदार शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेले खरे, पण लोकसभेचा निकाल पाहून आता विधानसभेसाठी पुन्हा काही नेत्यांनी शरद पवारांचा रस्ता धरल्याचं चित्र सध्या महाराष्ट्रात आहे आणि याचाच प्रत्यय माड्यात देखील आलाय। अजित पवारांसोबत गेलेले आमदार बबन शिंदे यांचे धाकटे भाऊ रमेश शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची दिल्लीत भेट घेतली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात त्या भेटीची चर्चा रंगली आहे। लोकसभेला बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना आपल्याला पाहायला मिळाला। आता त्याची पुनरावृत्ती माड्यात पाहायला मिळणार का? माड्यात शिंदे विरुद्ध शिंदे असा सामना रंगणार का? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाइक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। लोकसभेला भाजपाने माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानं नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी घरवापसी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करत लोकसभेची निवडणूक लढवली। यामध्ये त्यांनी भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा 1,20,837 मतांनी पराभव केला आणि शरद पवार यांनी माढ्यात टाकलेला डाव यशस्वी झाला। लोकसभेप्रमाणेच आता विधानसभेला देखील शरद पवार यांनी विशेष रणनीती आखल्याचं बोललं जाते। अजित पवारांसोबत असलेले आमदार बबन शिंदे यांनी 2009, 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलाय। 2009च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार शिवाजी सावंत यांचा 63,169 मतांनी त्यांनी पराभव केला होता आणि 2014च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांचा 35,778 मतांनी पराभव केला होता। तर 2019च्या निवडणुकीत बबन शिंदे यांनी शिवसेनेच्या संजय कोकाटे यांचा 68,245 मतांनी पराभव केला। आता 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी बबन शिंदे यांचे पुत्र आणि जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे विधानसभा लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जातंय। तसंच बबन शिंदे यांचे सख्खे बंधू रमेश शिंदे यांनी देखील आपल्या मुलाला धनराज शिंदे यांना आमदारकीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी फिल्डिंग लावल्याचं दिसतंय। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बबन शिंदे हे अजित पवारांसोबत गेले, त्यामुळे त्या मतदारसंघात शरद पवारांना विधानसभेसाठी उमेदवार हवाय। ही गोष्ट लक्षात येताच रमेश शिंदे यांनी संधी साधत खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली। त्यामुळे आता माढा विधानसभा मतदारसंघात शिंदे विरुद्ध शिंदे असा सामना होणार असं वाटतं, परंतु याविषयीची स्पष्टता थोड्याच दिवसात येईल। याअखेरीस माढा विधानसभेत शिंदे बंधूंच्या व्यतिरिक्त तिसऱ्या व्यक्तीची एंट्री होण्याची शक्यता आहे आणि ती व्यक्ती म्हणजे संजय पाटील घाटणेकर। विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच काही दिवसांपूर्वी संजय पाटील घाटणेकर यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली होती। त्यांनी देखील मी विधानसभा लढवण्यास इच्छुक असून मला तिकीट मिळावं यासंबंधी शरद पवारांना आपला विचार बोलून दाखवलाय। मी अनेक वर्षापासून काम करत आहे। मला जर माढा विधानसभेची निवडणूक लढण्याची संधी मिळाली तर मी सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ शकतो। मोहिते पाटील, सहकारी पक्ष, जुने व नवे कार्यकर्ते यांना सोबत घेऊन काम करू असं संजय पाटील घाटणेकर यांनी पवारांना सांगितल्याचं कळतं। तसेच धैर्यशील मोहिते पाटील यांना आपण माढा लोकसभा मतदारसंघातून खासदारकीला मदत केली आहे। आता त्यांनी देखील विधानसभेला मदत करावी अशी आशा संजय पाटील घाटणेकरांनी व्यक्त केली आहे। आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कोणाला उमेदवारी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। माढा मतदारसंघ बबन शिंदे यांच्या सोबत राहणार की दुसऱ्या कोणाला संधी देणार हे निकालातून स्पष्ट होईल। 2024च्या माढा विधानसभा निवडणुकीसाठी धनराज शिंदे की संजय पाटील घाटणेकर यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा माढाचा पुढचा उमेदवार कोण असणार याविषयीचं तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला यूट्यूब, फेसबुकवर सबस्क्राइब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।